निसर्गाची अप्रतिम कलाकृती म्हणजेच रत्नागिरी। उंच उंच माडांच्या बागा, गगनाला गवसणी घालणाऱ्या डोंगररांगा, लाल माती, स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा मनाला भुरळ पाडतो। गेल्या काही वर्षात रत्नागिरी शहराचा कायापालट फार झपाट्याने होतो। नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं हे शहर पर्यटकांना आकर्षित करतं। शिवाय योग्य गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय म्हणून रत्नागिरी शहराकडे पाहिलं जातं। रत्नागिरीचं नैसर्गिक सौंदर्य डोळ्यासमोर ठेवून सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनने आपलं ड्रीम होम घेण्यासाठी आपल्या पुढे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत। आजच्या भागात आपण रत्नागिरीतील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टला भेट देणार आहोत। आज तगायत रत्नागिरीच्या विकासात मोलाचं योगदान देण्याचं काम देखील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनने केले आहे। उत्कृष्ट नियोजन, बांधकामातील कौशल्य आणि आधुनिक सोयी सुविधा यामुळे सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनची एक वेगळी ओळख या शहरात निर्माण झाली आहे। नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं सेलिंग प्रॉपर्टी प्रेझेंट ड्रीम होम घर आपल्या स्वप्नातलं या कार्यक्रमात। आज आपण भेट देणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्टला। चला तर मग पाहूया घर तुमच्या स्वप्नातलं। आता आपण आहोत सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या लक्ष्मी केशव नगर या प्रोजेक्टमध्ये। रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर निसर्गाच्या कुशीत लक्ष्मी केशव नगर वसलेला आहे। लक्ष्मी केशव नगर मध्ये आल्यावर तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर नक्कीच सापडेल। चारी बाजूला नैसर्गिक सौंदर्य, मोकळा सूर्यप्रकाश, स्वच्छ रस्ते यामुळे लक्ष्मी केशव नगरची ही इमारत आपल्याला आकर्षित करते। या इमारतीची रचना अतिशय सुंदर आहे, मन प्रसन्न करणारी आहे। पार्किंगचे योग्य नियोजन, मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा, शिवाय इथल्या प्रत्येक विंगला आधुनिक लिफ्टची सुविधा आहे। या इमारती पुढील बाजूस छोटे खाणी बंगलो आहेत। हे छोटे आणि ठुमदार बंगलो या इमारतीची शोभा आणखी वाढवतात। इथे आपल्याला 1 BHK आणि 2 BHK घरांचे पर्याय उपलब्ध आहेत। इथल्या प्रत्येक फ्लॅट मध्ये आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। लॅमिनेटेड डोअर, उच्च प्रतीचे सॅनिटरी वेअर याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे। बाल्कनीत उभे राहिल्यास रत्नागिरी शहराचं अनोखं रूप दृष्टीस पडतं। इमारतीच्या बाजूने जाणारी कोकण रेल्वे पाहण्याची मजा तर काही औरच आहे। लक्ष्मी केशव नगर पासून काही मिनिटांच्या अंतरावरच बाजार, बँक, दवाखाना, शाळा आणि महाविद्यालय आहे। सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी ही लक्ष्मी केशव नगरची इमारत एकदा तरी पाहायलाच हवी। सप्रेम नमस्कार, मी दीपक यशवंत साळवी। आम्ही 1992 पासून सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या फर्मच्या नावाखाली मी इमारत बांधकामाचं काम सुरू केलं। त्यामध्ये मी पहिल्यांदा डिपार्टमेंटल स्टोअरची मोठी बिल्डिंग बांधली। आज रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा मी नाविन्यपूर्ण इमारत डिवाइस प्लाझा या नावाने बांधली गेली माझ्यातर्फे। या इमारतीमध्ये आज मोठं हॉटेल आहे, लॉजिंग आहे। 2009-10 मध्ये मी यशोदीप म्हणून ही बिल्डिंग बांधली। अशा कमर्शियल रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधल्या। त्याच्यानंतर मी एक आता महानाकामध्ये निसर्गाच्या सानिध्यात अशी एक सीब्रुक्स नावाची इमारत बांधत आहे। लक्ष्मी केशव नगर हे आज माझी पूर्ण झालेली बिल्डिंग आहे कोहरगावमध्ये। मारुती मंदिरमध्ये एक माझी यशोदा अपार्टमेंट चालू आहे। मारुती आळीमध्ये एक माझी नवीन बिल्डिंग चालू आहे कमर्शियल रेसिडेन्शियल। हे सगळे प्रोजेक्ट झालेले प्रोजेक्ट जवळजवळ माझे आज 2 लाख स्क्वेअर फूटचे मी बांधकाम पूर्ण केलेले आहे आणि आजच्या डेटला माझं 1 लाख स्क्वेअर फूटच्या बांधकामाचे नवीन इमारती चालू आहेत आणि नवीन फ्युचरमध्ये आमचं नियोजन आहे परत 1,60,000 स्क्वेअर फूट बांधकामांचं। रत्नागिरीमध्ये सर्व इमारती आहेत, त्याच्यामध्ये आमची इमारत उत्कृष्ट बांधकाम
उत्कृष्ट आर्किटेक्चर, उत्कृष्ट डिझायनिंग हे सगळं त्यामध्ये झालेलं आहे. प्रत्येक ग्राहकाची माझा पर्सनल टच असतो. त्यांच्या प्रत्येक रिक्वायरमेंटप्रमाणे मी त्यांचे कामं करून देत असतो. आम्ही क्वालिटीमध्ये काहीही कॉम्प्रोमाइज करत नाही. वेळेत काम करून देणे, मटेरियल सगळं क्वालिटी मटेरियल वापरणे, तिथे प्रोजेक्ट झाले त्यामधून त्यांना अनुभवातूनच त्यांनी आम्हाला सांगतात तुमच्या कामाबद्दल आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो, असं लोकच आम्हाला माउथ पब्लिसिटीने आम्हाला येऊन सांगतात. आज पुण्या मुंबईसारख्या मोठ्या सिटीतले जे अम्युनिटीज देण्याची जी आहे सिस्टीम, त्याप्रमाणे हे आर्किटेक्ट आम्हाला ते इथं देण्याचे प्रयत्न सांगतात. त्याप्रमाणे आम्ही ते देतो ग्राहकाला. जसं की ग्रॅनाईटमध्ये ओटे कंप्लीट, नंतर कन्सिल्ड वायरिंग, केसिंग केपिंग वायरिंग, कन्सिल्ड वायरिंग, व्हिट्रीफाईड बॉन्डच्या टाईल्स, फ्लोरिंग टाईल्स, WC बार तुमचं फुल ग्लेस टाईल्समध्ये, ॲल्युमिनियम अॅनोलाइज स्लायडिंग विंडोज, बाथरूम ॲम्युनिटीज सगळ्या जगवार, एक्वल, LNK ह्या टाईपमध्ये आम्ही दिल्या जातो. जे आज मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये जे आपल्याला मिळतं ते आम्ही इथं प्रोक्युअर करून ते आम्ही इथं देण्याचा सर्व ग्राहकांना प्रयत्न करत असतो. आज सीब्रुक्समध्ये मी आज निसर्गाचं सानिध्य म्हणजे समोर आमच्या ग्रीन बेल्ट असल्यामुळे समोर संपूर्ण निसर्ग आहे. त्याच्या समोर एकदम समुद्र दिसतो आणि सगळ्या फ्लॅटमधून मॅक्झिमम 56 फ्लॅट आहेत. त्या 56 फ्लॅटपैकी कमीत कमी 40 फ्लॅटमधून आपल्याला पूर्ण सी व्ह्यू दिसतो. डोंगर उताराची जमिनीमध्ये आम्ही हे प्रोजेक्ट डेव्हलप केला. आज तो प्रोजेक्ट डेव्हलप करताना आम्हाला भरपूर अडचणी पण आल्या, पण सी व्ह्यू देण्याच्या लोकांना एक चांगलं देण्याच्या दृष्टीने आम्ही टोटल बिल्डिंगच्या खर्चाकडे लक्ष न देता पूर्ण ग्राहकांच्या स्वप्नासाठी आम्ही त्यांचा सी व्ह्यू दिसावा आपल्या बेडरूममधून, आपल्या हॉलमधून, यासाठी आम्ही ती बिल्डिंग बांधली. यशोधन म्हणून आम्ही आज नवीन प्रोजेक्ट चालू केला आहे ऑलरेडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. तिथं आमचे 60 फ्लॅट आणि जवळ 18 व्यापारी गाड्या आहेत. हे आपलं मेन रोड मारुती मंदिर हे जे रत्नागिरी सिटीचं सिटी हार्ट म्हणतात त्यापासून वॉकेबल डिस्टन्स फक्त 10 मिनटावरती आहे. नाचना रोडमध्ये पॉवर जवळ इथं आम्ही आता बिल्डिंग ही चालू केली आहे. यामध्ये आमचं बुकिंग जवळजवळ 40% बुकिंग पण झालेलं आहे आणि नवीन नजीकच्या काळात आमचं पूर्ण ते कंप्लीट होईल. दुसरा माझा प्रोजेक्ट चालू आहे आता मारुती आळीमध्ये, जिथे रत्नागिरीचं मेन बाजारपेठ म्हटली जाते. त्या बाजारपेठेमध्ये मी कमर्शियल आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधले. तसंच माझी मारुती मंदिर जे आपण म्हणतो तिथून एक 5 मिनटाच्या चालीवरती आपणाला यशोदा म्हणून अपार्टमेंट आहे. आता 90% काम बिल्डिंगचं पूर्ण झालेलं आहे आणि 10% काम एक 3-4 महिन्यामध्ये कंप्लीट होईल आणि 3-4 महिन्यामध्ये आम्ही ती पूर्ण बिल्डिंग ताब्यात. आज कोकणासारखं निसर्गरम्य प्रदेशामध्ये एक आपलं सेकंड होम तरी करावं अशी इच्छा व्हावी. कोकणपट्टी आहे, समुद्रकिनारा आहे, तो जवळ 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. सह्याद्रीसारखा डोंगर पसरलेला आहे. ह्या डोंगरामध्ये विविध प्रकारची पशुपक्षी आहेत, औषधी वनस्पती आहेत, निसर्गाची उधळण म्हणतात ज्या प्रदेशावरती, तशी ह्या निसर्गाने कोकणपट्ट्यावरती निसर्गाचं वरदहस्त झालेलं आहे. पूर्ण उधळण केलेलं आहे निसर्गाने. आपल्याकडे जे आहे ते निसर्गाने कोकणामध्ये दिलेलं आहे. तर ह्याचा सर्वांनी मनोमनात आनंद घ्यावा असं मला वाटतं आणि त्यासाठी सर्वांनी रत्नागिरीमध्ये येऊन राहावं अशी इच्छा. पर्यटनाच्या दृष्टीने पण यावं, राहायच्या दृष्टीने पण यावं अशी इच्छा. आता आपण घेत आहोत एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा सीलिंग प्रॉपर्टी प्रेझेंट ड्रीम होम, घर आपल्या स्वप्नातलं. ब्रेक नंतर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहोत सीलिंग प्रॉपर्टी प्रेझेंट ड्रीम होम, घर आपल्या स्वप्नातलं. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागात जुना माळनाका या ठिकाणी सीब्रुक्स अपार्टमेंट आपलं लक्ष वेधून आहे. रत्नागिरीच्या मुख्य रस्त्याला जोडली गेलेली ही इमारत आपलं नैसर्गिक सौंदर्य तितक्याच तन्मयतेने जपते आहे. सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या आजपर्यंतच्या प्रोजेक्ट मध्ये अतिशय वेगळा आणि अप्रतिम प्रोजेक्ट असं म्हणायला काहीच हरकत नाही. समुद्राचं विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी आज आपण सीब्रुक्स या अपार्टमेंटला भेट देणार आहोत.
सीब्रुक्स या अपार्टमेंट मध्ये आधुनिक डिझाईनचा पुरेपूर उपयोग करण्यात आला आहे. सुटसुटीत रचना, मनमोकळी स्पेस, आधुनिक सोयी सुविधा आणि आरामदायी वातावरण ही सीब्रुक्स अपार्टमेंटची प्रमुख वैशिष्ट्ये. या इमारतीच्या जास्तीत जास्त फ्लॅटमधून समुद्राचं अनोखं रूप पाहायला मिळतं. ऋतूनुसार बदलणारा निसर्ग पाहायचा असेल तर सीब्रुक्स मध्ये राहायला यायलाच हवं. गर्द हिरव्या झाडीत उभी असलेली सीब्रुक्सची ही इमारत आपल्याला गुंतवणुकीचा योग्य पर्याय देते. शहराच्या दगदगीपासून 2 दिवस निवांतपणे घालवण्यासाठी सेकंड होम म्हणून सीब्रुक्स अपार्टमेंटकडे पाहता येईल. 1 BHK आणि 2 BHK चे अतिशय सुंदर फ्लॅट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. मुंबई पुण्यासारख्या शहरांना डोळ्यासमोर ठेवून इथल्या फ्लॅटची रचना केली गेली आहे. कन्सिल वायरिंग, वेट्रिफाय टाइल्स, जगवार फिटिंग इत्यादी सोयी सुविधा प्रत्येक फ्लॅट मध्ये देण्यात आल्या आहेत. सीब्रुक्स अपार्टमेंट शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे कोणतीही गोष्ट अगदी सहज उपलब्ध होते. घरात हवा खेळती राहावी अशा पद्धतीने प्रत्येक खिडकीची रचना आहे. त्याचबरोबर हॉल आणि बेडरूम साठी बाल्कनी सुद्धा देण्यात आली आहे. प्रत्येक घर हे पुरुषांपेक्षा जास्त स्त्रीचं असतं, म्हणूनच किचनची रचना आधुनिक पद्धतीची आहे. बाथरूम मध्ये डिझाईन टाइल्स वापरण्यात आले आहेत. आकर्षक लॅमिनेटेड डोअर्स, अल्युमिनियम स्लायडिंग विंडोज, किचन मध्ये स्टेनलेस स्टील सिंक, ग्रीन मार्बल ओटा आणि संपूर्ण भिंतीला टाइल्स इत्यादी सुविधा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवायचा दुहेरी योग सीब्रुक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 90% पूर्ण झालेली ही इमारत लवकरच परिपूर्ण होईल. मग येताय ना तुमच्या स्वप्नातल्या घरात राहायला. पुन्हा एकदा घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा सेलिंग प्रॉपर्टी प्रेझेंट ड्रीम होम, घर आपल्या स्वप्नातलं. आपलं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनचा सीब्रुक्स हा प्रोजेक्ट. आता एक फेरफटका मारूया सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टला. किबे संकुल, तेजा मार्केट, रत्नागिरीच्या बाजारपेठेत अतिशय महत्वाच्या ठिकाणी ही इमारत उभी आहे. रत्नागिरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भरभराटीच्या व्यवसायासाठी उपयुक्त असे दुकानगाळे, बँक व इतर मोठ्या व्यवसायासाठी ऑफिस स्पेस या इमारतीमध्ये उपलब्ध आहे. आधुनिक लाईफस्टाईल देणारे 2 BHK व 3 BHK फ्लॅटचा पर्याय आपल्याला मिळतो. मारुती मंदिरापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर एकता मार्ग इथे यशोदा अपार्टमेंट आहे. रत्नागिरीच्या मध्यवस्तीत तरीही निवांत अशी ही इमारत आपल्याला लाभदायक गुंतवणूक देऊ शकते. सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन घेऊन येतोय एक नवीन गृह प्रकल्प, यशोधन अपार्टमेंट. आकर्षक वास्तू रचना असलेल्या या इमारतीचं काम गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालंय. रत्नागिरी शहरात पहिल्यांदाच एक चांगली इमारत बांधण्याचा मान सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनने मिळवला. डिवाइस प्लाझा, रत्नागिरीच्या मध्यवर्ती असलेली ही इमारत आज सगळ्यांचंच आकर्षण बनलेली आहे. अतिशय सुंदर अशी रचना या इमारतीची आहे. डिपार्टमेंटल स्टोर, हॉटेल्स या इमारतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई पुण्यातील मॉल सारखी दिसणारी ही इमारत रत्नागिरीच्या प्राईम लोकेशन्स वरती आहे. या इमारतीने सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनला एक वेगळा दर्जा मिळवून दिला. कोणत्याही प्रकारची तडजोड न करता आधुनिक कौशल्य पणाला लावून सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनने डिवाइस प्लाझा ही बिल्डिंग बांधली. त्यानंतर शहरामध्ये अनेक बांधकाम सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनने आणली. सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारा बांधकाम क्षेत्रातील प्रवास. प्राईम लोकेशनवर विविध निवासी व व्यावसायिक संकुलाची निर्मिती करून रत्नागिरीतील बांधकाम क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच आधुनिक आणण्याचा मान सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनने मिळवला आहे. दर्जेदार बांधकाम व नाविन्यपूर्णता यामुळे ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यशस्वी झाले आहे. सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या सर्वच बांधकाम प्रकल्पामध्ये आधुनिक डिझाईनचा पुरेपूर उपयोग केलेला दिसतो. त्यामुळे मनमोकळी स्पेस, आधुनिक सोयी सुविधा आणि आरामदायी वातावरण
आपल्याला मिळते. शिवाय वास्तुशास्त्राचा आधार घेऊन आणि सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स गृहप्रकल्प उभे करीत असतो. ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता आनंदाने वास्तुसुखाचा लाभ घेण्यास सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स मदत करते. लोकेशन निवडताना दूरदृष्टीचा विचार करणे, त्यामुळे यापूर्वी निर्माण केलेल्या अनेक गृहप्रकल्पांमधील सन्माननीय ग्राहक पूर्णपणे समाधानी आहेत. त्यांच्या वास्तूचे वाढलेले मूल्य, त्या लोकेशनचे वाढलेले महत्व यामुळे त्यांच्या गुंतवणुकीमध्ये वृद्धी झालेली आहे. सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनच्या सर्वच बांधकामात एक नेहमी काळजी घेण्यात येते. उत्तम दर्जाची, अनुभवी, प्रशिक्षित व तज्ञ तंत्रज्ञानाचा कौशल्याचा वापर, आधुनिक बांधकाम मूल्याचा उपयोग यामुळे सर्वच बांधकाम कसोट्यावरती सर्वोत्तम आहेत. 1992 साली सुरू झालेला हा बांधकाम प्रवास 2006 नंतर अधिक गतिमान झाला. आधुनिकतेची, नव्या बदलाची, नव्या तंत्रज्ञानाची जोड देत रत्नागिरीमधील बांधकाम क्षेत्राचा चेहरा मोहरा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनने बदललेला आहे. तुम्हाला नक्कीच सापडलं असेल तुमच्या स्वप्नातलं घर. पुढच्या रविवारी आपण अशाच एका प्रोजेक्टला भेट देणार आहोत. तर पाहायला विसरू नका सीलिंग प्रॉपर्टी प्रेझेंट ड्रीम होम, घर आपल्या स्वप्नातलं.